आज आपण आपल्या आजूबाजूला जी काही माणसं बघतो त्याच्यापैकी जवळजवळ 60 ते 70% लोकांना आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटीची तक्रार असते। वरवर जरी ही तक्रार आपल्याला किरकोळ वाटत असली तरी योग्य वेळी योग्य उपचार याच्यावर झाले नाहीत तर याचे अनेक वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात। आज आपण आम्लपित्त याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी मेळवंकी, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ। आम्लपित्त हा चिरकालीन व्याधी आहे, म्हणजेच याची लक्षणे व्यक्त स्वरूपात येण्यापूर्वी खूप आधीपासून याच्याशी संबंधित बदल शरीरामध्ये सुरू झालेले असतात। याची लक्षणे कोणकोणती? तर याच्यामुळे छातीत जळजळ होणे, पोटामध्ये जळजळ होणे, पोट गच्च होणे, घशाशी आंबट ढेकर येणे किंवा उलटी आणि लूज मोशन याच्यासारख्या तक्रारी आपल्याला दिसून येतात। आम्लपित्त या रोगाची कोणकोणती कारणे असू शकतात? याच्या कारणांचा विचार करायचा झाला तर अतिशय उष्ण, तीक्ष्ण, मसालेदार अशा अन्नाचं सेवन करणे, तसेच अवेळी खाणे म्हणजे जेवणाची वेळ झालेली नसताना खाणे किंवा नुकतं जेवण झालेले असताना परत भोजन घेणे, किंवा अतिशय श्रम करणे, अति जागरण, दिवास्वाप म्हणजेच दिवसा खूप वेळ झोपणे, तसेच अति उपवास करणे किंवा क्रोध, शोक याच्यामुळे मानसिकता बिघडलेली असणे याच्यामुळे हा आजार होऊ शकतो। आम्लपित्त ही तक्रार किरकोळ वाटत असली तरी याचे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात। हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम नॉर्मली कसे काम करते हे पहिल्यांदा समजून घेऊया। जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये घेतो त्यावेळी जीभ आणि दात याच्यामुळे अन्नाचे जे चर्वण केले जाते याच्यामुळे त्याचे ब्रेकडाऊन होते आणि ते व्यवस्थित सलायवामध्ये मिसळले जाते। आपण घेतलेले अन्न सलायवामध्ये व्यवस्थित मिसळणे ही अतिशय महत्त्वाची क्रिया आहे। याच्यामुळे सलायवामधील एन्झाईम्स आपल्या अन्नामध्ये व्यवस्थित मिसळतात आणि इथून पचनक्रियेची सुरुवात होते। नंतर हे अन्न अन्ननलिकेमधून जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये आणले जाते। अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये जठराच्या बाजूने उघडणारी झडप असते। ही झडप योग्य वेळी उघडते आणि अन्ननलिकेमधील अन्न जठरामध्ये प्रवेश करते। जठरामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस असतो, त्याच्यामध्ये अन्न व्यवस्थित मिसळले जाते आणि अन्नाचे पचन होते। पण हे अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी आणि जी झडप आहे ती व्यवस्थित उघडून योग्य वेळी बंद होण्यासाठी इथले डायजेस्टिव्ह ज्यूसेसचं प्रमाण आणि त्याचा pH हा नॉर्मल रेंजमध्ये असणे खूप महत्त्वाचे असते, तरच ह्या सगळ्या क्रिया नॉर्मली व्यवस्थित होतात। नंतर अन्न जठरामधून लहान आतडे म्हणजेच स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येते। स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न लिव्हर आणि पॅन्क्रियाजमधून आलेल्या ज्यूसेसमध्ये मिसळून त्याचे पचन व्यवस्थित होते। येथील अंतत्वचेमध्ये अनेक विलाय असतात। विलाय म्हणजे बोटाप्रमाणे पुढे आलेले काही स्ट्रक्चर्स असतात, खूप बारीक बारीक स्ट्रक्चर्स असतात। याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्लड सप्लाय असतो आणि या विलायमधून पचलेल्या अन्नामधून न्यूट्रिशन शोषून घेतले जाते आणि ते ब्लड स्ट्रीममध्ये पाठवले जाते। नंतर स्मॉल इंटेस्टाईनमधून ही सगळी क्रिया पूर्ण झाल्यावर अन्न हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये येते। लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण पुन्हा अन्नाचे पचन होते, पोषण द्रव्यांचे शोषण केले जाते, पाण्याचे शोषण होते आणि नंतर मलाची निर्मिती होते। पुढे हा मल मलाशयामध्ये साठवून ठेवला जातो आणि एनसमधून योग्य वेळी हा बाहेर टाकून दिला जातो। आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची अंतत्वचा पचन आणि शोषण याच्याबरोबर अनेक दुसरी महत्त्वाची कामे करत असते।
या अंतत्वचेमध्ये अनेक हेल्दी बॅक्टेरिया असतात. हे करोडोच्या संख्येने बॅक्टेरिया इथे राहत असतात आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तर आपले आरोग्य व्यवस्थित राहू शकते. सिरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर 90% गटमध्ये तयार होतात. अनेक मूड स्टॅबिलायझर, व्हिटॅमिन B12 सारखे व्हिटॅमिन्स हे इथले मायक्रोब्स बनवत असतात. तसेच 70% आपली प्रतिकार क्षमता ही आपल्या गट हेल्थवर अवलंबून असते. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया जर नॉर्मली काम करत राहिल्या तर आपले आरोग्य व्यवस्थित राहते. आम्लपित्त ही तक्रार दीर्घकाळासाठी दुर्लक्षित राहिली तर डायजेस्टिव्ह ज्युसेसचे प्रमाण बिघडते, तसेच त्याचा pH ही बिघडतो आणि याच्यामुळे अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये असलेली जी झडप असते, जी जठराच्या बाजूने योग्य वेळी उघडते आणि बंद होते, हिचे काम बिघडते आणि त्यामुळे जठरामधील ॲसिड हे अन्ननलिकेमध्ये यायला लागते. या ॲसिडसाठी अन्ननलिकेची अंतत्वचा तयार नसते, त्यामुळे याचे लायनिंग बिघडायला लागते. ही स्थिती फार काळासाठी राहिली तर याचे लायनिंगमध्ये चेंजेस होऊन ते प्री कॅन्सरस चेंजेसपर्यंत जाऊ शकते. तसेच दीर्घकाळासाठी आम्लपित्त ही तक्रार राहिली तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामधून पोषण द्रव्य शरीराला मिळत नाहीत. कितीही पौष्टिक अन्न खाल्ले तरी त्याचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे शरीराला कोणतीही पोषण द्रव्य मिळत नाहीत. त्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते, थकवा वाटायला लागतो आणि स्टॅमिना कमी होतो. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमची अंतत्वचा हे करोडो बॅक्टेरियाचे घर आहे, जे हेल्दी बॅक्टेरिया आहेत. तसेच याची स्वतःची एक एंटरिक नर्वस सिस्टीम आहे, जी सेंट्रल नर्वस सिस्टीमशी कनेक्टेड असते. जर ही गट हेल्थ बिघडली तर या एंटरिक नर्वस सिस्टीमचे काम पण व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे एन्झायटी, डिप्रेशन, निर्णय क्षमता कमी होणे, प्रचंड गोंधळ होणे याच्यासारख्या तक्रारी आपल्याला दिसू लागतात. गट हेल्थ ही अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचे सुद्धा महत्त्वाचे कारण असू शकते. त्यामुळे गट हेल्थ बिघडली तर ब्लड प्रेशर, डायबेटीस सारखे लाईफस्टाईल डिसऑर्डर्ससुद्धा दिसून येतात आणि म्हणूनच हे दीर्घकाळ आम्लपित्तामुळे होणारे हे कॉम्प्लिकेशन्स ठरू शकतात. मग आम्लपित्ताच्या बाबतीत आपण कोणकोणत्या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे? तर आपल्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स असल्या पाहिजेत. जेवणाचं रुटीन हे कायम फिक्स असावं. वेळच्या वेळी खाणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तसेच प्रत्येक घास हा नीट चावून तो लाळेमध्ये मिसळला जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण पचनाच्या दृष्टीनं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तसेच अतिशय तिखट, अतिशय मसालेदार, विरुद्ध अन्न या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. जेवताना इतर कोणतंही काम करत करत जेवणे हे आपण टाळले पाहिजे. माइंडफुली जेवण करणे हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या ब्रेनला व्यवस्थित मेसेज जातो आणि त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह ज्युसेस व्यवस्थित सिक्रीट होतात. आम्लपित्ताच्या बाबतीत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टीची आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने डीप ब्रीदिंग, मेडिटेशन, माइंडफुलनेस, प्राणायाम या गोष्टींचा आपण वापर करू शकतो. तसेच आम्लपित्ताच्या उपचाराबरोबरच आपली गट हेल्थ व्यवस्थित राहील या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. यासाठी आवळा, धने, जिरे, ज्येष्ठ मध यांचा काढा किंवा या गोष्टी आपण खाण्यामध्ये ठेवू शकतो. तसेच काळे मनुके किंवा शतावरीसारखी औषधे यांचा वापर आपण गट हेल्थ मेंटेन करण्यासाठी करू शकतो. हिरव्या पालेभाज्या आणि नट्स हे आपली गट हेल्थ व्यवस्थित ठेवायला मदत करतात, त्यामुळे त्यांचा आपण खाण्यामध्ये वापर केला पाहिजे. थोडक्यात हरी, वरी आणि करी यांच्यापासून लांब राहून आपण आम्लपित्तावर
व्यवस्थित उपचार करू शकतो। पण ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्लपित्तावर उपचारांबरोबरच आपल्या लाईफस्टाईलमध्ये, जीवनशैलीमध्ये पॉझिटिव्ह बदल हे खूप आवश्यक आहेत। त्याच्याशिवाय कोणतेही औषध किंवा कोणतीही उपचार पद्धती तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही। त्यामुळे हे समजून घ्या, त्याप्रमाणे वागा। आनंदी रहा, निरोगी रहा। नमस्कार।